नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पाहूयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मोठा खुलासा केलाय. त्यामुळे मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वेळोवेळी खोटी माहिती पसरवण्यात आल्याचं मोठं विधान राजनाथ सिंह यांनी केलं. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या सूचनेनुसार वीर सावरकर यांनी इंग्रज सरकारच्या पुढे तुरुंगातून सोडण्यासाठी माफीनामा दिला होता, असा दावा राजनाथ सिंह यांनी केलाय. दिल्लीमध्ये वीर सावरकर पुस्तकाचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्या प्रसंगी राजनाथ सिंह यांनी सावरकरांच्या कार्याची माहिती दिली. तर सावरकरांचं हिंदुत्व हाच खरा राष्ट्रवाद असल्याचं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यावेळी म्हणाले. सध्या देशामध्ये राष्ट्रीयता तोडण्याचं काम सुरू असल्याचंही भागवत म्हणाले. राजनाथ सिंग यांच्या विधानामुळे आता राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. वीर सावरकरांवरील एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत त्यासोबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. आणि यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मोठा खुलासा केला. बार बार यह बात कही गई कि उन्होंने अंग्रेजी सरकार के सामने अनेकों मर्सी पिटीशन फाइल की, लेकिन सच्चाई है कि मर्सी पिटीशन उन्होंने अपने को रिहा किए जाने के लिए नहीं फाइल की थी. सामान्यतः जो एक कैदी को पूरा अधिकार होता है कि मर्सी पिटीशन फाइल करना चाहे तो वह कर सकता है. महात्मा गांधी ने उन्हें कहा था कि आप मर्सी पिटीशन फाइल करो. महात्मा गांधी के कहने पर उन्होंने मर्सी पिटीशन फाइल की थी. और महात्मा गांधी ने अपनी तरफ से यह अपील की थी. उन्होंने कहा था यदि सावरकर जी को रिहा किया जाना चाहिए, जैसे हम शांतिपूर्ण तरीके से आजादी हासिल करने के लिए आंदोलन चला रहे हैं, वैसे ही सावरकर जी भी आंदोलन चलाएंगे. यह बात महात्मा गांधी जी ने कही थी. लेकिन उनको बदनाम करने के लिए इस प्रकार की कोशिश की जाती है कि मर्सी पिटीशन फाइल की थी, उन्होंने क्षमा याचना मांगी थी, अपनी रिहाई की बात कही थी. यह सब सारी बातें बेबुनियाद और गलत हैं. वास्तविक राष्ट्रीयता है, उसका प्रथम उद्घोष इन तीनों ने किया है. और सावरकर जी को टीका का लक्ष्य बनाते समय ऐसा भी लिखा गया है कि सावरकर जी ऐसे क्यों बने, इन तीन लोगों के विचारों के कारण ऐसे बने. क्योंकि लक्ष्य व्यक्ति नहीं है, लक्ष्य है भारत की ये राष्ट्रीयता जो पूरे दुनिया को जोड़ने का एक मार्ग उजागर करती है. और लोग जुड़ जाए तो जिनके दुकान बंद होंगे उनको लगता है कि ये नहीं होना चाहिए. तर दिल्लीमधल्या या कार्यक्रमावेळी या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान आपण ऐकलं. यामुळे काय नेमका वाद उफाळू शकतो, आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, ही दोन्ही वक्तव्य आपण ऐकली, त्यामुळे त्याचे परिणाम काय होऊ शकतात? श्वेता, काल सायंकाळी दिल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये वीर सावरकर या पुस्तकाचं लोकार्पण होतं. उदय माहुरकर आणि चिन्मय पंडित या दोन लेखकांनी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या निमित्ताने राजनाथ सिंगांचा जो दावा आहे त्या दाव्यामुळे, ज्या दाव्याचा उल्लेख आपण केलेला आहे, या दाव्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचं शाब्दिक युद्ध पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण की अनेकदा संपूर्ण इतिहासाचा जो इतिहास समोर आलेला आहे त्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांकडे माफी मागितली, त्याच्या आधारावरती त्यांना सोडण्यात आलं होतं. आणि त्यानंतर त्या सोबतच इंग्रजांच्या पेन्शनवरच्या आधार त्यांना पेन्शन देखील देत होतं, असा देखील दावा इतिहास तज्ञ करतात. पण आता हा जो राजनाथ सिंगांनी दावा केला आहे की महात्मा गांधींच्या सूचनेनंतर त्यांनी दया याचिका किंवा माफीनामा हा इंग्रज सरकारकडे दिला होता, त्यामुळे आता कुठेतरी वीर सावरकर यांचं जे गेल्या काही वर्षात निर्माण झालेलं चित्र आहे ते चित्र पुसण्याचं काम सध्या केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकार करत आहे, असा आरोप काँग्रेस जनाच्या वतीने लावण्याची शक्यता आहे. पण सोबतच ज्या पद्धतीने दावा केला जातोय की त्यांच्या संदर्भात खोटे
खोटं नाटक पसरवण्याचं काम देखील गेल्या इतिहासात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावरती टीका होत आहे. हे नवे इतिहास तज्ज्ञ पुढे आलेले आहेत जे आपल्याला भारताच्या इतिहासाबद्दल नवीन माहिती देतात. अशा प्रकारच्या टीका टिप्पणी देखील आता राजनाथ सिंग यांच्या सुरू झालेल्या आहे. आणि नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संदर्भाने असो किंवा मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भाने वारंवार आरोप लागला जातो की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात ज्या पद्धतीने वाद नेहमी उपाळून देतात, अनेकदा त्यांच्या कामावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. असं असताना आता हा नवीन जो खुलासा खास करून राजनाथ सिंग यांनी केला आहे, त्यामुळे आता दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू शकतं. आणि सोबतच जे महात्मा गांधींना मानणारे लोक आहेत की महात्मा गांधींच्या संदर्भाने ज्या पद्धतीने आता वाद सुरू आहे, एकीकडे महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या महात्मा गांधी आणि च्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत असतात. असं असताना आता या नवीन खुलासानंतर आता काँग्रेस कशा पद्धतीचं उत्तर देतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरोबर. आणि सरसंघचालकांचं एक महत्त्वाचं वक्तव्य म्हणजे हिंदुत्व हाच खरा राष्ट्रवाद आणि देशामध्ये राष्ट्रीयता तोडण्याचं काम सुरू आहे असा आरोप जो त्यांनी केला, थेट रोख कोणावरती होता? ज्या पद्धतीने देशातील आता वातावरण सध्या आहे, तर या मुद्द्यावरून जम्मू काश्मीरचा मुद्दा असो किंवा मग केरळमध्ये निर्माण होणाऱ्या घटना असो किंवा उत्तर प्रदेशातील घटना असो, या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केलं असेल असं अनेक राजकीय तज्ज्ञांना वाटतंय. सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते, हा जो रोख होता, हा रोख त्यांनी स्पष्ट जेव्हा त्याचं भाषण होतं त्या भाषणाच्या वेळेस न्यूज 18 लोकमतची चमू देखील तिथेच होती. त्यांनी म्हटलं की 2014च्या पूर्वी ज्या पद्धतीनं राष्ट्रीयता तोडण्यासाठी अनेक महत्वाची होती, ते घटक केंद्रातलं सरकार असो किंवा राज्यातले सरकार असो किंवा शासकीय घटक असो, पण 2014 नंतर चित्र बदललं असाही दावा त्यांनी आपल्या भाषणात केला होता. याचाच अर्थ असा होतो की कुठेतरी जे देशातील इतर राज्य जे आहेत, महाराष्ट्र असो किंवा मग राजस्थान असो किंवा पंजाब असो, या राज्यांकडेही त्यांनी एक प्रकारे रोख केला आहे की 2014 नंतर या राज्यांची परिस्थिती तशीच तशी आहे, पण केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि त्या भारतीय जनता पक्ष सरकारच्या माध्यमातून सांप्रदायिकता रोखण्याचा प्रयत्न होतोय असा दावा त्यांचा आहे. थोडासा प्रशांत थांबवते तुम्हाला, मात्र आपण याच संदर्भात बोलूयात. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेले. तुषार गांधीजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. काल राजनाथ सिंग आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीमध्ये केलेली विधानं आपण ऐकली आणि त्यामध्ये जो काही खुलासा त्यांनी केला राजनाथ सिंग यांनी, अर्थात तुमच्याही कानावर आलं असेलच, तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही, मी आभारी आहे की शेवटी जे आम्ही इतक्या वर्षापासून सांगत होतो की सावरकरांनी कित्येक वेळी ब्रिटिशरांची दया याचना केली आणि माफी मागितली, त्याचं एक समर्थन मंत्री साहेबांनी केलंय. म्हणून मला कारण आजपर्यंत सगळे नकारतच होते ते गोष्ट, तर हे समर्थन आमच्यासाठी फार मोठा उपकार आहे त्यांचा. आणि दुसरा, मी त्यांची आता फार आभारी आहे की त्यांनी हे पण समर्थन केलंय की गांधी एवढे प्रभावशाली होते की जेव्हा ते दक्षिण आफ्रिकामध्ये कार्यरत होते आणि भारतात त्यांचा काही जास्त प्रभाव नव्हता, तेव्हा पण ते सावरकरांच्यावर इन्फ्लुअन्स ठेवत होते की 1911 मध्ये पण सावरकरांनी पहिल्यांदा माफी मागितली होती. म्हणून त्यांनी एकाच गोष्टीमध्ये दोन ऐतिहासिक समर्थनं केली आहेत की सावरकरांना माफी मागायची सवय होती आणि गांधींचा प्रभाव इतका मोठा होता की तेव्हा पण तो विश्वव्यापी होता. बर, मात्र आता जे राजनाथ सिंग म्हणालेत की एकतर चुकीची माहिती सावरकरांबद्दल पसरवली जाते, अशी माहिती पसरवणाऱ्यांवरती त्यांनी टीका केलेलीच आहे आणि इंग्रज सरकारच्या तावडीतून सुटण्यासाठी म्हणून माफीनामा दिलेला होता. खरं तर एका कैद्याची तो हक्क असतो की अशा प्रकारचा अर्ज करणं, मात्र महात्मा गांधींनी केलेल्या सूचनेवरून त्यांनी हा अर्ज केलेला होता किंवा माफीनामा दिलेला होता असं त्यांनी म्हटलंय. तर तुम्हाला ज्या सगळ्या खऱ्या गोष्टी माहिती आहेत त्यानुसार नेमकं काय घडलं होतं तेव्हा? नव्हती की 1911 मध्ये बापूंचं लक्ष सावरकरांच्या वरती असतं, कारण तेव्हा साऊथ आफ्रिकाचा सत्याग्रह फारच
जोरात चालू होतं आणि साऊथ आफ्रिकाच्या समस्येवरच बापूंचं ध्यान केंद्रित होतं, तेव्हा हे गोष्ट मानणं फार अवघड आहे की ते तेव्हा भारताच्या ज्या हे होत होत्या त्याच्यामध्ये लक्ष देत होते. आणि म्हणून नवीन इतिहास लिहिणं हे त्यांची एक मजबुरी आहे, कारण जो प्रतिष्ठित इतिहास आहे त्याच्यात त्यांचा काहीही सहभाग नव्हता हे सिद्ध आहे. म्हणून त्यांची चेष्टा ही वर्षानुवर्ष चालू राहिली आहे की एक नवीन इतिहास लिहून टाकायचा, आणि ही त्याच्यातलीच एक गोष्ट आहे. पण ज्यांना इतिहास माहिती आहे ते हे अशा दुष्प्रचारावर बळी पडणार नाही ह्याची पण जाणीव आहे. म्हणून मला काय त्यांच्या बोलण्यामध्ये जास्त सत्य तर नसतंच कधी, पण प्रभावही होणार असं वाटत नाही. उलट ते ज्यांची स्तुती करतात आणि पार्लमेंटात ज्यांचे पोर्ट्रेट लावण्याची कोशिश करतात ते कित्येक पद देशभक्त होते ते त्यांच्याच स्टेटमेंट्स वरून सिद्ध होतं. कारण भगतसिंगांनी कधी माफी मागितली नव्हती अंग्रेजांची, आणि ते खरे देशप्रेमी होते. मग खरी माहिती लपवली जाते का? खरी माहिती त्यांना हे होणार नाही, त्यांना जमणार नाही ती खरी माहिती. म्हणून खरा जो इतिहास आहे तो त्यांना लपवावाच लागतो. स्वतःच्या प्रिझर्वेशनसाठी त्यांची ही एक मजबुरी आहे की त्यांना खरा इतिहास खोटा सिद्ध करावा लागतो वेळोवेळी. बरं, मग इतकी वर्ष काँग्रेसकडून खऱ्या म्हणजे इतिहासाचा विपर्यास केला गेला असं म्हणू शकतो का? नाही, मला वाटत नाही की इतिहासात पॉलिटिकल कोणाची जागा असू शकते, कारण पॉलिटिक्स एक सेल्फ सिकिंग गोष्ट आहे. ते फक्त स्वतःच्या फायद्याचीच गोष्ट करतात. म्हणून इतिहास सारख्या गंभीर विषयापासून पॉलिटिक्स दूर राहावं हीच एक कोशिश नेहमी असायला हवी. जी, तुषार गांधीजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात या विषयावरती. काल वीर सावरकरांच्या विषयावरती पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि या प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी राजनाथ सिंग आणि त्याचसोबत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेली मोठी विधानं आणि त्यावरून संपूर्ण देशामध्ये खळबळ माजू शकते. खास करून सावरकरांच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग, गांधीजींच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून चालणारा एक मोठा वर्ग आहे. आणि त्यामुळेच काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये या विषयावरून काही संघर्ष निर्माण होतो का, आपल्याला हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच. मात्र याच संदर्भात आपण बोलणार आहोत. सावरकरांचे वंशज देखील रणजित सावरकर आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेले. तर रणजित सावरकरजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. काल दोन मोठ्या नेत्यांनी दिल्लीमध्ये केलेली विधानं, सावरकरांनी ज्यावेळेला इंग्रज सरकारकडे महात्मा गांधीजींच्या म्हणण्यानुसार माफीनामा सादर केलेला होता असं जे विधान राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे, त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पहिली गोष्ट म्हणजे माफीनामा हा शब्द राजनाथ सिंगने वापरला नाहीये, त्यामुळे तुम्ही ते शब्द माझ्या तोंडात घालू नका कृपया. ती आवेदनपत्र सगळ्या क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी होती. दुसरी गोष्ट अशी की या आवेदनपत्रांना गांधींनी आपल्या एका लेखात समर्थन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की सावरकर जर शांततेच्या मार्गाने येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू आणि सरकारने त्यांना सोडलं पाहिजे, कारण सावरकर अंदमानमध्ये हे देशसेवा केल्याच्या त्यांच्या पापाची सजा भोगत आहेत असं गांधींच्या लेखात लिहिलेलं आहे. तर ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यात आता सावरकरांनी सल्ला घेतला का तर नाही, सावरकर तुरुंगात होते, त्यांची गांधींची भेटच झाली नव्हती. पण सावरकरांच्या याला गांधींचा पाठिंबा होता. सावरकरांना सोडावं या मागणीसाठी त्यांनी 2 लेखही लिहिले होते. त्यांनी सावरकर बंधू दोघेही, बाबाराव सावरकर आणि बॅरिस्टर सावरकर, तर यांच्यावर त्यांनी ते लेख उपलब्ध आहेत सगळे. त्यांच्या कम्प्लीट वर्क्स ऑफ महात्मा गांधीमध्ये ते उपलब्ध आहेत. आणि त्यांनी म्हटलं होतं की ते जर शांततेच्या मार्गाने येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. यांचा दोघांचा मुद्दा कुठला मार्ग स्वीकारायचा तो होता. आणि जेव्हा ब्रिटिशांनी भारताला सुधारणा दिल्या, म्हणजे विधिमंडळ आली, इलेक्शन सुरू झाल्या आणि जनतेचं प्रतिनिधित्व मिळू लागलं, तेव्हा
संसदीय मार्गाने करावं असं सावरकरांनी अटी मान्य केलं. 24 तारखेला त्यांची रत्नागिरी हाऊस अरेस्टमध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्यानंतर 13 वर्ष. तर हे जे काय आहे याच्यात पहिली गोष्ट माफीनामा हा शब्द माझ्या अंदाजे राजनाथ सिंगनी वापरला नाहीये. त्यांनी आवेदनपत्र हा शब्द वापरलाय आणि सगळ्या क्रांतिकारकांकरता असंही मोहनजींनी वारंवार सांगितलंय. तर मला वाटतं तो माफी पत्राचा विषय मला वाटतं सगळ्यांनी बंद करावा आता. कारण विक्रम संपतांच्या याच्यामध्ये त्यांनी सगळी मूळ आवेदनपत्र मिळवलेली आहेत ती तुम्ही बघा. त्यात हे स्पष्ट होतं की ब्रिटिश पण त्याला सावरकरांचा पिटिशन फॉर जनरल अॅम्नेस्टी असं सब्जेक्ट बीडी सावरकर जनरल अॅम्नेस्टी अशा रेफरन्समध्ये त्यांचे नोटिंग आहेत. हे ब्रिटिशही त्याला माफीनामा म्हणून बघत होते. तर पिटिशन फॉर जनरल अॅम्नेस्टी ऑफ ऑल द पॉलिटिकल प्रिझनर्स इन अंदमान हा तो विषय होता. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा ते शिळ्याकडे लावत कुठेतरी निमित्त आणायचं आणि हे अत्यंत चुकीचं आहे. आणि गांधींचं जे मी सांगितलं ते सत्य आहे. गांधींचे 2 लेख आहेत. मला वाटतं गांधींचे गांधीवादीच आता ते कम्प्लीट वर्क ऑफ महात्मा गांधी वाचत आहेत. 100 खंडाचं तुम्हाला साहित्य उपलब्ध आहे. ऑनलाईनवर ते फ्री उपलब्ध आहे डाउनलोड करायला. सगळ्यांनी बघून घ्यावं ना. बरं जी रणजितजी, तुमच्या म्हणण्यानुसार आपण माफीनामा नाही तर आवेदनपत्र असा शब्द वापरू की सावरकरांनी आवेदनपत्र दिलेलं होतं. बरं, राजनाथ सिंग यांनी जे म्हटलंय, विधान केलंय, अर्थात आतापर्यंत काँग्रेसनं इतिहासाचा विपर्यास केला का, यावरती तुमचं काय म्हणणं आहे? काँग्रेसने दाबूनच टाकलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला नुसतं सावरकर नाहीये, हा जो इतिहास जो आपला स्वातंत्र्याचा आपण जो वाचतो तो केवळ एका विशिष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर नेहरू राजकारण असो का जुनं मोगल राजकारण, आज आपल्या भारताचा जो इतका व्यापक इतिहास आहे. म्हणजे तुम्ही जर दक्षिणेकडे तुम्ही जर का गेला तर दक्षिणेचे चौल सम्राट वगैरे काही कुठे तुमच्या इतिहास नाहीच आहे. मी काँग्रेसने देशाचा इतिहास दाबून टाकलाय, क्रांतिकारकांचा दाबूनच टाकलाय. आणि सावरकरांचा पर्टिक्युलर विषय करता की सावरकर हे एक अत्यंत प्रभावशाली नेते होते, त्याच्यामुळे सत्तेला त्यांचा धोका होता म्हणून सावरकरांना दाबून टाकलाय, माझा स्पष्ट आरोप आहे. बरं, काल मोहन भागवत म्हणाले देशामध्ये राष्ट्रीयता तोडण्याचं काम सुरू आहे, सावरकरांचं हिंदुत्व हाच खरा राष्ट्रवाद आहे. काय म्हणाली यावर? सावरकरांचं हिंदुत्व आणि आज जे हिंदुत्वाची जी कल्पना करण्यात येते की जे धार्मिक हिंदुत्व असे लोकांना जाणीवपूर्वक करण्यात येतं की सावरकर हे अगदी प्रचंड धार्मिक होते आणि त्यांना आपल्या धर्माचं आणायचं होतं. तर सावरकरांनी सगळ्यात पहिल्यांदा हे स्पष्ट केलेलं आहे की वैयक्तिक तुम्ही स्वर्गात जायचं का नरकात हे जे हा जो काही धर्म असतो यासाठी जे काही करायचं असतं, पूजापाठ तुमचे करायचे काय करायचे ते तुम्ही तुमचं व्यक्तिगत गोष्ट आहे ती व्यक्तिगत राहावी. तुम्ही पितृ आणि पुण्यभूम त्यांनी ही जी व्याख्या दिली आहे की माझी सर्वोच्च निष्ठा या देशावर असली पाहिजे. म्हणजे पुण्यभूचा अर्थ अगदी सोपा असतो की माझी सर्वोच्च निष्ठा, कंट्री शुड बी माय फर्स्ट प्रायोरिटी. आणि दुसरी म्हणजे ही माझी पितृ पाहिजे. म्हणजे मी थोडक्यात ज्यांनी आपण वर्षाचा अधिकार म्हणजे आपण जे परंपरेने भारतातले नागरिक आहोत आज जगात सगळीकडे तेच असतं. तुम्ही जे तुमचे पूर्वज त्या तिथले असले पाहिजेत ते तुम्हाला मिळते सहज. तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला नागरिकत्व उशिरा मिळतं. तर त्या ह्या 2 अटी जो मान्य करेल तो हिंदू इतकी सोपी व्याख्या आहे. त्यांनी सांगितलं की ही जी व्यक्तिगत धर्म जी आहे म्हणजे ज्याला पारमार्थिक धर्म म्हणतो आपण तो वैयक्तिक आहे, पण ऐहिक धर्म जो आहे जो आपण जगण्यासाठी जे काही कामं करतो ती ऐहिक म्हणतात त्याला, ती केवळ राज्यघटनेच्या नुसारच व्हावी. इतकं स्पष्ट जर सावरकर लिहित आहे. त्यांचं हिंदुत्व पुस्तक छोटंच आहे पण त्यांनी अनेक ठिकाणी वारंवार हे घेऊन सांगितलंय की धर्म व्यक्तिगत गोष्ट आहे आणि हिंदुत्व त्यांनी जे म्हटलंय की माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. म्हणजे इज डिफायनिंग द राष्ट्रीयत्व की देश पहिला जो समजेल तो हिंदू. रणजित, कोणी पूजा पद्धतीचा उल्लेख नाहीये. जी रणजित सावरकरजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर त्यांचं म्हणणं आहे माफीनामा हा शब्द वापरता कामा नये, आवेदनपत्र असं म्हणावं, कारण सावरकरांनी आवेदनपत्र लिहिलेलं होतं आणि सगळा इतिहास हा पूर्णपणे दाबून टाकल्याचा स्पष्टपणे आरोप रणजित सावरकर यांनी केलेला आहे. या महत्त्वाच्या बातमीसह अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. कारण एका अल्पवयीन मुलीच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलाय. पुण्यातल्या बिबेवाडीमध्ये इयत्ता 8वीतल्या एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली. या प्रकरणी बिबेवाडी डीबी पोलीस स्थानकानं तातडीनं कारवाई सुद्धा केली आहे. कबड्डीपटू खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ऋषिकेश चंद्रकांत भागवत याच्यासह 4ही आरोपींना पोलिसांनी रात्रीच जेरबंद केले. एकतर्फी प्रेम प्रकरणातून या आरोपीनं अल्पवयीन मुलीची गळा चिरून हत्या केल्यामुळे पुणे शहरामध्ये खळबळ माजली. या सर्व आरोपींना पोलिसांनी रात्रभरात शोधून काढलं.
पुण्यातल्या बिबेवाडीतल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला। नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि महिला मुलींवरचे अत्याचार हे काही कमी होताना दिसत नाहीत। एक अल्पवयीन मुलगी म्हणजे इयत्ता 8वी मध्ये शिकणारी कबड्डीपटू आणि एकतर्फी प्रेमातून हल्ला करण्यात आल्याचं पोलिसांचं प्राथमिक म्हणणं होतं आणि एकूण 4 जणांनी तिच्यावरती हल्ला करून अक्षरशः गळा चिरून तिची हत्या केली आहे। तर पुण्याच्या बिबेवाडी परिसरामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावरती कोयत्यानं वार करून हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय। या प्रकरणातले जो मुख्य आरोपी आणि इतर तिघे असे एकूण 4ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। रात्रभरात पोलिसांनी ही कारवाई केली आणि यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे की अशी वेळ कोणत्याही मुलीवरती येऊ न देण्याची जबाबदारी हीच या मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल। राज्यामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होते। नवरात्री दरम्यान पुण्यामध्ये घडलेली ही घटना अतिशय निंदनीय आहे, अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक जण या मुलीच्या जवळच्या नातेवाईकांपैकी असल्याचं देखील पोलिसांकडून कळतंय। 4ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। रात्रभरात पोलिसांनी या 4ही जणांना शोधून काढलंय। कालची ही घटना कबड्डीची प्रॅक्टिस करत असताना एक अल्पवयीन मुलगी आणि ती कबड्डीची प्रॅक्टिस करत असताना तिची थेट गळा चिरून हत्या करण्यात आली। एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय। बरोबर आणि एक नातेवाईक बरोबर काल 5 वाजता कबड्डीचे सरावासाठी यश लॉनच्या बाजूला ते सगळे जमलेले होते। तिथे त्याच्या पूर्वीचे ओळखच्या नातेवाईक 2 मित्राबरोबर आला आणि त्यांनी तिथे त्याला बाजूला घेऊन त्याच्या मर्डर केला। दुर्दैवी मृत्यू तिथे झाली। त्याच्यानंतर आपल्याला कळलं की ते 3 लोक आले होते, त्याच्याशिवाय आणखी एक आरोपी आहेत, ते साईडला बसलेला होता। आम्ही पोलिसांनी तातडीने घटनास्थळ दाखल झाले आणि FIR घेतली। FIRच्या नंतर आपण आरोपीचे शोध घेतलेले आहेत। 4ही आरोपी आपण अरेस्ट केलेले आतापर्यंत ताब्यातला घेतलेले आहेत। पुढील तपास चालू आहे आणि प्रथमदर्शी ते एकतर्फी प्रेम म्हणून हे घटना दिसून येत आहेत आणि त्या स्पॉटवर आपले काही मतलब घटना घडण्याचे 10 मिनिट आधी पण तिथून पोलीस मोबाईल पण 2 वेळा ते पेट्रोलिंग करून गेलेली होती आणि बाकी पुढील तपास चालू आहे। नाही ते मुला 5 वर्ष आधी ते आता मृतक मुलीच्या बाजूला राहिला होता, त्याचा नातेवाईक होता आणि त्यांच्या असा जे काही आहे ते एकतर्फी प्रेमचे प्रकरण आहे। ते पुढील तपासामध्ये सगळे डिटेल कळेल। सर इतर आरोपींबद्दल काय त्यांचा सहभाग कसा? नाही ते मित्राबरोबर आलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहेत आणि प्राथमिक इन्फॉर्मेशन आहे, पण एकदा कस्टडी घेतल्यानंतर आपल्याला डिटेल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट कळेल। गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा काय असं नाही पैकी कोणाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आतापर्यंत आपल्याकडे समोर आलेली नाही। असं काही नेमकं कारण होतं की इतकं टोकाचा त्यांनी कृत्य केलं? आता तपासाचा भाग आहे, तपासामध्ये कळेल। पण माहिती अशी मिळते की मुलं गेली 3-4 दिवस तिथे रेकी करत होती, मी पाळत ठेवत होती। नाही हां 2-3 दिवस आधी ते त्यापैकी एक मुलांनी रेकी करून गेलेले असा प्राथमिक माहिती आहे, पण ते आपल्याला नंतर कळेल। मुख्य आरोपी काय त्याचा जोडीदार नाही? मुख्य आरोपी आणि जोडीदार दोघंही अरेस्ट आहे सध्या आपल्याकडे। नाही तो नकली फायरआर्म होता, ते घाबरण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला होता की ते बाकीच्या मुलीला सांगितलं की आम्ही त्याचा वापर करू म्हणून घाबरण्यासाठी होता फायरआर्म। याच घटनेसंदर्भात पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली। एक मुख्य जो आरोपी आहे आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र होते त्यांना देखील ताब्यात घेतलेला आहे। मात्र पाळत ठेवलेली होती त्या मुलानं आणि ज्या वेळेला काल ही मुलगी कबड्डीच्या प्रॅक्टिससाठी आलेली होती तेव्हा या मुख्य आरोपीने आणि त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी तिच्यावरती हल्ला केला।
अक्षरशः कोयत्यानं तिचा गळा चिरून तिची हत्या केलेली आहे। त्यानंतर रात्रभरात पोलिसांनी 4ही जणांना अटक केली आहे। पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा। स्वागत। 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली। अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी जवानांच्या शौर्याविषयी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। नमस्कार, मी अभिजित खांडकेकर। 1971 मध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आपण सगळेच जाणतो। या गोष्टी ऐकल्यानंतर अजूनही स्फुरण चढल्यासारखं होतं आणि पुढची कित्येक वर्ष फक्त भारतातल्याच किंवा पाकिस्तानमधल्याच लोकांना नाही तर जगभरातल्या लोकांनी आदर्श घ्यावा अशाच पद्धतीने आपण हा विजय मिळवला होता। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जय हिंद सन्मान या उपक्रमाद्वारे या सगळ्या सैनिकांना आणि या बहादरांना आपण सलाम करणार आहोत। या शुभेच्छा मी मुद्दाम देतोय न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीमला, कारण त्यांनी इतका चांगला समाज उपयोगी उपक्रम करण्याबरोबरच त्यातलं जे रस आहे, त्यातलं जे स्फुरण आहे ते कायम ठेवण्याचा मनोमन प्रयत्न केलाय। आणि याच ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जय हिंद सन्मानच्या माध्यमातून सगळेच साजरा करणार आहोत आणि या सगळ्या जवानांना, इंडियन मिलिटरीला सलाम करणार आहोत। या सगळ्या सैनिकांना माझा सुद्धा मनापासून सलाम। तर 1901 सर्वात छोट्या युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी शरणागती जगासमोर आली। भारतीय जवानांच्या शौर्यानं पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडवली आणि जवळपास 10 पट सैन्यबळ जास्त असून सुद्धा पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। 16 डिसेंबर 1971 रोजी काय झालं होतं जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। 16 डिसेंबर 1971 रोजी काय झाले होते? पाकिस्तानला त्याच्या सर्वात मोठ्या शरणागतीची आठवण करून देणारा हा ऐतिहासिक फोटो 16 डिसेंबर 1971ला म्हणजेच 50 वर्षांपूर्वी ढाका शहरात काढलेला आहे। पण तुम्हाला हे माहिती आहे का की पाकिस्तानचे जनरल ए खान नियाझी शरणागती पत्करण्यासाठी जेव्हा टेबलवर आले त्याच्या आधी नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊयात नेमकं काय घडलं होतं। 1971 मध्ये भारताच्या पूर्व कमांडचे स्टाफ ऑफिसर मेजर जनरल होते एख.आर. जेकब। त्यांना पाकिस्तानच्या शरणागतीवर नजर ठेवण्यासाठी ढाक्याला पाठवलं। 16 डिसेंबर 1971 ची सकाळ शरणागती करण्याचे आदेश मिळताच मेजर जनरल जेकब 16 डिसेंबर 1971ला ढाका विमानतळावर पोहोचले। मेजर जनरल जेकब पाकिस्तानी सैन्याच्या कारमध्ये बसून जेव्हा पुढे गेले तेव्हा मुक्ती वाहिनीच्या सैनिकांनी गोळीबार केला। सैनिकांना कळलं नाही की पाकिस्तानी ब्रिगेडियर सोबत भारतीय जनरल प्रवास करत होते। मेजर जनरल जेकब यांनी हात वर करून कारमधून उडी घेतली। मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना कळलं नेमकं काय होतंय, पण ते पाकिस्तानी ब्रिगेडियरला मारू इच्छित होते। परिस्थिती सांभाळत मेजर जनरल जेकब ब्रिगेडियर सोबत पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयात पोहोचले तेव्हा नियाझींनी शरणागती पत्करायला नकार दिला आणि सांगितलं की युद्ध बंद करायला तयार आहोत। मेजर जनरल जेकब यांनी समजावलं की शरणागती पत्करली तर त्यांची आणि कुटुंबियांची जबाबदारी भारत घेईल। मेजर जनरल जेकब यांनी नियाझी यांना अर्ध्या तासात निर्णय घ्यायला सांगितलं। सोबतच त्यांना इशारा दिला की नियाझी यांनी शरणागती पत्करली नाही तर ढाका शहरावर बॉम्ब वर्षाव केला जाईल। अखेर अर्ध्या तासानंतर नियाझी यांनी शस्त्र खाली टाकण्याचा निर्णय घेतला। सर्वात छोटे युद्ध आणि सर्वात मोठी शरणागती। शरणागतीवेळी ढाकामध्ये उपस्थित होते 26,400 पाकिस्तानी सैनिक। ढाकापासून 30 किलोमीटर अंतरावर होते फक्त 3,000 भारतीय सैनिक। अशा प्रकारे 1971 मध्ये 13 दिवस चाललेल्या सर्वात छोट्या युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी शरणागती जगासमोर आली। भारतीय जवानांच्या शौर्यानं
पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडवली। जवळपास 10 पट सैन्यबळ जास्त असूनही पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। ज्यावेळी शरणागती पत्करली जात होती त्यावेळी ढाका शहरात 26,400 पाकिस्तानी सैनिक होते, तर ढाका शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर 3,000 भारतीय सैनिक आदेशाची वाट पाहत होते। मेजर जनरल जेकब यांच्यासोबत फक्त 2 सैनिक होते। लेफ्टनंट जनरल जगजीत अरोडा पोहोचल्यानंतर नियाजी यांनी आपली पिस्टल सरेंडर केली आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। अशाच डबडबलेल्या डोळ्यांनी पाकिस्ताननं भारतापुढे शस्त्र टेकले। 50 वर्षांनंतर आता भारत 16 डिसेंबर 2021 रोजी त्या क्षणाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार। या रिपोर्ट्ससह वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्वागत। कोरोना महामारीच्या काळामध्ये लॉकडाऊनचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर खूप खोलवर परिणाम झालाय। भारत पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अमृतसर जिल्ह्यातील गावात कॅथलीन लाढर हा स्वतः परिस्थितीशी झगडत होत्या आणि संघर्ष करत होत्या। याच दरम्यान त्यांना गरीब कुटुंबाची दुर्दशा समजली आणि इथूनच सुरू झाली कॅथलीन यांची गरुड झेप। कॅथलीन यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्था सुरू केली। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची लसीकरणाबाबतची जनजागृती मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफनं कॅथलीनची नुकतीच भेट घेतली आणि आम्हाला हे सांगताना आनंद होतोय की कॅथलीन ज्या महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवतायत त्या आमच्या संजीवनी चॅम्पियन आहेत। अमृतसर जवळच्या दयाल भट्टी इथे राहणाऱ्या महिलांसाठी ही कामावर जाण्याची आणि काही पैसे कमावण्याची वेळ आहे। त्यांचं नेतृत्व कॅथलीन लाढर करतात आणि या सर्व महिला इथे लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी येतात। लोणचं बनवण्यासाठी पाहिजे लिंबू, मिरची आणि आलं। हे सगळं कापून झाल्यानंतर त्यात टाकलं जातं मीठ आणि नंतर मोहरीचं तेल। हे सगळं झाल्यानंतर शेवटी लोणचं बरणीमध्ये बंद केलं जातं आणि त्यानंतरचे काही दिवस हे उन्हामध्ये ठेवलं जातं। सर लॉकडाउन जब शुरू हुआ तो लोग घरों में बैठे थे, कामकाज कोई नहीं था बिल्कुल। मतलब वो आर्थिक हालात उनके बहुत कमज़ोर हो गए थे, हालात बद से बदतर हो गए थे, बहुत ख़राब थे। लोगों के पास मतलब राशन के लिए भी बड़ा मुश्किल हो रहा था। हमने एक ग्रुप शुरू किया, सेल्फ हेल्प ग्रुप, जिसमें 10 लेडीज़ को लिया और 10 लेडीज़ ने हमने यहीं पर बैठ के काम शुरू किया। या स्वयंसेवी संस्थेत एकत्र राहून या महिला बरंच काही साध्य करू शकतात, म्हणूनच त्यांनी मास्क आणि कागदाचे लिफाफे बनवायला सुरुवात केली। मास्क आणि कागदाचे लिफाफे गावात विकून काही हजारांचं उत्पन्नही त्यांना मिळालं। सोच हमारी यही थी कि लेडीज़ जो है वो आत्मनिर्भर हो सकें और अपने मतलब घरों के हालात जो हैं उनके वो थोड़े ठीक हो सके। काम और कर सकते हैं, जैसे ये काम तो हमारे चल रहे हैं, जूट का बैग बना सकते हैं, सिलाई का काम लेडीज़ कर सकती हैं, ब्यूटिशियन का काम कर सकती हैं। वो जिसमें मतलब जिस लेडी का इंटरेस्ट है उसको हम सिखा सकते हैं काम। इस उदाहरण से मैंने सीखा कि लोगों के पास, लेडीज़ के पास टैलेंट है लेकिन वो घर से बाहर निकल कर काम नहीं कर पाते। तो जो उनके पास टैलेंट है हम उसका यूज़ करेंगे और उनको काम देंगे और वो काम करेंगी, बाहर निकलेंगी और उनकी जो आमदनी है वो भी बढ़ेगी, आर्थिक स्थिति में बढ़ोतरी होगी। वो खुद से कुछ भी अपने लिए काम कर सकती हैं, अपने लिए जी सकती हैं, किसी के दूसरे के ऊपर निर्भर नहीं रहेगी। सिर्फ 10 लेडीज़ जो हैं उनका ही नहीं, मतलब 10 परिवारों की आमदनी बढ़ी है और वो जो लेडीज़ हैं उनका सशक्तिकरण भी हुआ है। तो हम कह सकते हैं कि ये एक मिसाल बन चुकी है कैथलीन का जो ग्रुप है कि दूसरी लेडीज़ के लिए, दूसरी औरतों के लिए। महिला सबलीकरण करणाऱ्या दयाल भट्टीच्या कॅथलीन यांच्याच सारख्या महिला आहेत आमच्या संजीवनी चॅम्पियन।
आता याच कोरोना काळामध्ये सॅनिटायझर किंवा लसींसंदर्भात तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील किंवा सॅनिटायझर आपल्यासाठी हानिकारक तर नाहीत ना, किंवा लस तुमच्या DNA मध्ये बदल तर नाही ना करणार, लसीकरण झाल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का, असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तीही तुमच्या फोनवरती. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे. तुम्हाला तुमची उत्तरं लगेचच मिळतील, जी सगळी माहिती क्रॉस चेक केलेली असेल. त्यामुळे कोविड संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा. नंबर पुन्हा एकदा सांगते, 7977773753 वर. आणि यासोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या सगळ्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.